नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. जालियनवाला बाग ही आता नव्या रूपात सगळ्या देशाच्या समोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या नव्या बागेचं उद्घाटन करणार आहेत. याबाबतचा कार्यक्रम सुरू आहे. थेट आपण या कार्यक्रमात जातोय. नवी गैलरियां गोलियां ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਨੂੰ ਵੀ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਲਾਈਟ ਐਂਡ ਸਾਊਂਡ ਨਾਲ ਇੱਕ ਡਿजिटल ਡਾਕੂਮੈਂਟਰੀ ਥੀਏਟਰ ਵੀ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਜੋ ਲੋਕ ਜਲਿਆਂਵਾਲੇ ਬਾਗ ਦੇ ਕਤਲੇਆਮ ਬਾਰੇ ਪੂਰੀ ਜਾਣਕਾਰੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਸਕਣ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗੇ ਕਿ ਉਹ ਪਿਛੋਕੜ ਕੀ ਹੈ, ਕਿ ਜਿਨ੍ਹਾਂ ਸ਼ਹੀਦਾਂ ਦੇ ਕਾਰਨ ਹੀ ਅੱਜ ਅਸੀਂ ਆਪਣੀ ਆਜ਼ਾਦੀ ਦੀਆਂ ਠੰਡੀਆਂ ਹਵਾਵਾਂ ਦਾ ਆਨੰਦ ਲੈ ਰਹੇ ਹਾਂ। ਇਹ ਥੀਏਟਰ 'ਚ 80 ਲੋਕਾਂ ਦੇ ਬੈਠਣ ਦੀ ਸਮਰੱਥਾ ਹੈ। ਇਸ ਪਵਿੱਤਰ ਕਾਰਜ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਲੱਖਾਂ ਦੇਸ਼ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ 13 ਅਪ੍ਰੈਲ 1919 ਨੂੰ ਕਾਤਲ आतंकवादी हत्यारे डायर द्वारा हजारां निर्दोष राष्ट्रभक्त लोग देशवासियों की हत्या के घिनौने अपराध बारे जानकारी मिलेगी। आजादी के सुनहरे इतिहास की कुर्बानियां करने वालियां की याद आएगी। इत्थे आने वाले सारे यात्रुओं को हर तरह दी सहूलतां देने का भी ट्रस्ट द्वारा प्रबंध किया गया है। अत मैं एक बार फिर अपने हरमन प्यारे नेता, अपने प्रेरणा स्रोतर श्री नरेंद्र मोदी जी, जो कि जलियांवाला बाग नैशनल मेमोरियल ट्रस्ट के चेयरमैन भी हैं, उन्होंने इस इतिहासिक काम लई हार्दिक धन्यवाद करदा अते अपने भाषण नूं विराम करदा। प्रधानमंत्री जी, साहिबान, गवर्नर साहब, पतवंत सज्जनों, मुख्यमंत्री साहिबान जो आज इतने विराजमान ने, मैंबर पार्लियामेंट, MLA साहिबान और सब तो ज़्यादा मेरे शहीद परिवारां दे जेडे आज या कार्यक्रमावर आपली नजर असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण तुर्तास वळूया इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। आचऱ्यात नारायण राणेंचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आहे। आचऱ्यामध्ये जनआशीर्वाद यात्रा पोहोचली तेव्हा मालवणमधील आचऱ्यात कडेकोट पोलीस सुरक्षा होती। कार्यकर्त्यांनी सुद्धा मोटारसायकल रॅली काढली आणि फटाक्यांच्या आतषबाजीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचं जोरदार स्वागत केलं। नारायण राणेंच्या या जनआशीर्वाद यात्रेमध्ये हजारोंची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, पण कोरोनाच्या संकट काळामध्ये ही गर्दी निश्चितपणे एक चिंता सुद्धा। मुंबईपासून सुरू झालेली जनआशीर्वाद यात्रा आता सिंधुदुर्गामध्ये पोहोचलेली आहे आणि या जनआशीर्वाद यात्रेला अगदी सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळतोय। पण सिंधुदुर्गामध्ये जेव्हा ही जनआशीर्वाद पोहोचली तेव्हा तिथं मिळालेला हा प्रतिसाद हा इतर ठिकाणच्या सर्व प्रतिसादापेक्षा मोठा दिसतोय। खूप मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत नारायण राणेंचं केलं। तर इकडे नाशिकमध्ये भाजपची जनआशीर्वाद यात्रा आहे। केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या यात्रेला ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा यावेळी उपस्थित होता। पण जी गर्दी नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला दिसली तशा प्रकारची गर्दी नाशिकमध्ये मात्र दिसली नाही। भारती पवारांच्या रूपानं आपण होऊया